ती म्हणाली की मला पोट आहे आणि मी तिच्यासाठी फिट नाहीये. अभिमान, तुला त्यावर हसायचं काहीच कारण नाही. विन्या, जी मुलगी तू कसा आहेस याच्यापेक्षा तू कसा दिसतोस याला महत्व देतीये, तिच्याबरोबर तू आयुष्यभर सुखी राहू शकशील का? थँक्स यार, थँक्स. करेक्ट आहे, करेक्ट आहे. आणि तू राघव, तुझं काय? माझं काय? आज तू सेल्वीला भेटणार होतास, बरोबर? मग काय झालं? भांडण झाली ना? चूक चूक, भांडण बिंडण काही झालेलं नाहीये. ती सेल्वी त्या धीरेन सोबत काम करते आणि मग तुला माहितीये तो धीरेन कसा पोरगा आहे. हे बघ, अशा गोष्टी मुलींना बरोबर कळतात आणि लगेच कळतात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कधीच भेटत नाहीत. पण आम्ही तर भेटतो. नाही म्हणजे माझं उदाहरण करायची चुकीचं असेल, पण जरा अर्थ समजून घे. तुम्ही एकमेकांकडे बघितलात ना तरी तुमच्या दोघांमध्ये भांडणं होतात. तुमच्या दोघात यापुढे काहीही घडणार नाहीये हे ऍक्सेप्ट कर मुळात आणि कम ऑन, मूव्ह ऑन. अरे पण नाही आणि बिन नाही, सेल्वी विषय आता संपला. फक्त मित्र? नो. करेक्ट आहे तुझं, करेक्ट आहेच. आम्ही फक्त शत्रू होऊ शकतो, मित्र नाही. तुला पोरींमध्ये इंटरेस्ट नाहीये म्हणून काय? म्हणजे तुझा प्रेमावरती विश्वास नाहीये म्हणून, तुझी कोणी गर्लफ्रेंड नाहीये म्हणून. नाहीतर बेस्ट बॉयफ्रेंड झाला असता. ऐक ना, आतमध्ये अजिबात जागा नाहीये. आपण एक काम करूया, आपण बाहेर बसूया. ये, ऐक ना, आपण इथे बसूया. बोल, काय प्रॉब्लेम झालाय तुझा? यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड. ते समजूतदार वगैरे काय ते. चूक केली आणि तुझ्याकडनं टिप्स घेतल्या. अबे शाल्मलीने लाथ मारली आहे ना? नाही, बरोबर आहे. म्हणजे सुम्या जे बोलतोय ते बरोबर आहे. कदाचित ना मी आणि शाल्मली नॉर्थ पोल साऊथ पोल नाही, कारण मी जेव्हा निघालो ना तेव्हा तिने मला थांबवलंच नाही यार. काय रे, आला का शाल्मलीचा फोन? नाही ना. मग तू कर. हे मी काय तिच्या फोनची वाट बघत नाही बसलोय. मी ते वेदर रिपोर्ट बघतोय. हो का? अचानक हवामानात इंटरेस्ट आलाय तुला? ओके, तिकडे सर. मग काय, वातावरण तापलंय सध्या. हे बघा, तुम्ही माझी मस्करी करू नका. हा विषय सिरियस आहे यार. तिने माझ्या स्वातंत्र्यावर गदा आणली यार. काय? हो, म्हणून मी माझं आयुष्य एन्जॉय करायला इथे आलोय. मी आत्ताच सांगतोय, आत्तापासून शाल्मलीचा विषय बंद. ओके डन. विषय बंद म्हणजे बंद. अरे वा, वांग्याचं भरीत मस्त आहे. गुडीनो, तू खाणार? हा
काका खूपच भारी आहे आणि दाल तडका तर एक नंबर आहे. खरंच भारी आहे. कुठून आणलं? शाल्मलीज किचन. शाल्मलीज किचन. लाजा बाळगा, जरा लाजा बाळगा. मी इकडे घर सोडून आलोय आणि तुम्ही माझ्या बायकोच्या हातचं जेवताय. अरे तुम्ही माझी बाजू घेतली पाहिजे. आउट आउट. घरच्या बारवा. अभि, दोन गोष्टी. एक तर हे घर आमचं आहे आणि शाल्मलीज किचन नावाचं कोपऱ्यावर हॉटेल. अच्छा, शाल्मलीज किचन नावाचं हॉटेल आत्ताच पैदा झालं का? अरे यार काय बोलतोय यार? हा पागल आहे. यार तू जेव रे. जरा लाज बाळगा. अरे खोटं बोलण्याची पण हद्द असते. लाजा बाळगा. तू काय बोलतोय यार? मित्र म्हण. हे बघ शाल्मलीज किचन. हे बघ मराठीत पण आहे शाल्मलीज किचन. वांग्याचं भरीत 40 रुपये. दे इकडे, उद्याही मागवायचं. हो, निलिमा वहिनी पण नाहीये. नाही पण खरंच भारी जेवण आहे. कोणाचा फोन आहे? तुला काय करायचंय? अरे असं काय करतो सुम्या? त्याला बायकोची आठवण येत असेल ना. शाल्मलीचा फोन नाहीये रे. जेवा, जेवताना डिस्टर्ब नको उगाच. अरे उचल ना. म्हणजे जिचा फोन असेल तिचं काहीतरी अर्जंट काम असेल ना. जिचा? त्याचा. हा. बोल काव्या. सुमित, मी शाल्मली बोलते. काही बोलू नकोस, फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. अभिमान आलाय तिथे? हो. पटकन बाजूला ये, पटकन बाजूला ये. अरे सुम्या, जेवणावरनं उठू नये. शाल्मली नेहमी सांगते ना, इथे बसून बोल बरं. ऐकलंस ना? हो. माझी आठवण काढतोय का तो? हो. देऊ का त्याला फोन? नको नको नको. या बुडी सोडणार रे. थांब ना बेबी 5 मिनिट. असं काय करतो? सोड ना बेबी. 5 मिनिट बेबी प्लीज. ना लेट होते ना बाबा. सोड ना. हो ना, असं नाही. सोड ना. सोड. तुला कळत नाही? कळत नाही? जे काय घडलंय ते आपोआप घडलंय. अभिमान ती उशी आहे. सॉरी सॉरी सॉरी.